आणि खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर भारत करता जो आत्मविश्वास पाहिजे तो आत्मविश्वास गणेश निबेंजवळ असल्यामुळे आज या ठिकाणी ही फॅसिलिटी उभी राहिलेली आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो। आपण बघा आज वेगवेगळ्या प्रकारचे अस्त्र त्यांनी जे तयार केले, आपल्याकडे 70 किलोमीटरच्या रेंजमधनं थेट 500-400 किलोमीटरच्या रेंजपर्यंत मध्ये कुठलंही अस्त्र नव्हतं। एक मोठी गॅप आपल्याकडे होती, त्यामध्ये 150 किलोमीटर मारा करू शकेल आणि 300 किलोमीटर मारा करू शकेल अशा प्रकारचं अस्त्र तयार करण्याचं काम हे निबेंनी या ठिकाणी केलं आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्या देशाची कॅपेबिलिटी वाढली। आज या ठिकाणी आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जो दारुगोळा तयार होणार आहे, जे शेल्स या ठिकाणी तयार होणार आहेत, मगाशी ते माननीय राजनाथ सिंगजींना सांगत होते की 360 दिवस लगातार आपल्याला जर एखादं युद्ध करावं लागलं आणि सीमेवर दारुगोळा लागला तर तो सगळा दारुगोळा तयार करण्याची कॅपॅसिटी आज त्यांनी तयार केलेली आहे। इतकं मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी झालंय। विशेषतः ही तर जी फॅसिलिटी आहे, आपल्याला आश्चर्य वाटेल, एक एक शेड अर्ध्या किलोमीटरचं शेड आहे आणि अर्ध्या किलोमीटरचे 9 शेड या ठिकाणी आहेत आणि अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची सगळी मशिनरी आहे। आणि जे काही या ठिकाणी तयार होत आहे डिफेन्समध्ये सगळ्याच कॅपेबिलिटीज सांगता येत नाहीत, पण ज्या कॅपेबिलिटीज आम्ही बघितलेल्या आहेत त्या निश्चितपणे आपल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करू शकतील। अशा प्रकारच्या अत्यंत गाइडेड, म्हणजे जे नष्ट करायचं आहे थेट प्रत्यक्ष तिथेच पोचू शकेल अशा प्रकारचे ड्रोन्स, अशा प्रकारचे गाइडेड मिसाइल्स हे या ठिकाणी तयार होत आहेत